ही भयानक दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत कोल्हापूरमधील। कोल्हापुरात मागील 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला पुराने वेढलंय। यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय। या पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे। तसंच प्रशासनाला घटनास्थळी सज्ज राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर कोल्हापुरातील मुसळधार पाऊस सुरूच आहे। या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। करवीर तालुक्यातील बालिंगा पुलाजवळ पाणी आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। या परिसरात महिला आणि रुग्णांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी KDRF बोटीच्या साहाय्याने त्यांना दुसऱ्या बाजूला घेऊन जात आहेत। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पुरामुळे नृसिंहवाडी मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। शिरोळ तालुक्याला पुराचा धोका सांगण्यात आला। या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील विविध गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला मदतीचे आदेश दिलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील पूर स्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा, प्रशासनाने सज्ज राहावं, लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं, तसंच त्यांना निवारा केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध कराव्यात। अलमट्टीतील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाची समन्वय ठेवून नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग, कोल्हापूर गगनबावडा राज्यमार्ग, कोल्हापूर राधानगरी राज्यमार्ग, कसबा बावडा ते शिये मार्ग बंद करण्यात आलेले आहेत। कोल्हापूर शहरातील विनस कॉर्नर परिसरातील 3 रस्त्यांवरती पाणी साचले, त्यामुळे CPR चौक ते महावीर कॉलेज रोड मार्ग बंद करण्यात आलाय। कोल्हापूर शहरातील कुंभार गल्ली, शाहूपुरी, सुतारवाडा, बापट कॅम्प परिसरात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे करवीर तालुक्यातील बालिंगा गावाजवळ पुराचं पाणी आल्यानं या मार्गावरील पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे।